हां, तर आपण मागच्या रीलमध्ये बघितलेली होती, की आपण गोमती चक्राबद्दल माहिती दिलेली होती. तर आज मी तुम्हाला मनी मॅग्नेट ट्री प्लस 7 चक्रा ट्री हे दिसायला सर्व सेम असतात, पण त्याचे दोघींचे बेनिफिट वेगळे असतात. तर हा जो आहे 7 चक्रा ट्री आहे, हा ट्री जो आहे हा घरातला ऑरा क्लीन करतो. आपल्या घराच्या लोकांचे चक्र जे असतात चक्र बॅलन्स करतो आणि चक्र बॅलन्स केल्यानंतर हा घरातला सुद्धा ऑरा क्लीन करायचं काम करतो. आणि हा जो आहे हा आहे मनी मॅग्नेट ट्री आहे. हा मनी मॅग्नेट ट्री आपल्याला मनी रिलेटेड जे घरामध्ये प्रॉब्लेम आहे, आता कारण घरात पैसा जेव्हा येतो तर आपण घरातच घेऊन येतो आणि घरात जे येणारे ब्लॉकेजेस आहे मनी रिलेटेड ते ब्लॉकेजेस दूर करण्याचं काम मनी मॅग्नेट ट्री करतो. तर हा जर साऊथ ईस्ट डायरेक्शनमध्ये हा मनी मॅग्नेट ट्री जरी आपण ठेवला तर आपल्या घरामध्ये येणारा पैसा टिकतो आणि तो आपला खर्च सुद्धा खूप जास्त होत नाही, की आपण विचार करून खर्च करतो. कधी कधी काय होतं की आपण खूप अतोनात खर्च करतो, येतो कमी, म्हणजे असं बोलतात ना, आमदनी अठन्नी आणि खर्चा रुपया. तर त्या टाईपची आपली प्रोसेस असते किंवा भरपूर लोकांसोबत किंवा प्रत्येक व्यक्तीची हीच प्रॉब्लेम असते, की पैसा येतो कमी पण खर्च जास्त असतो. तर हा जो आहे आपला मनी बॅलन्स करतो आणि मनी रिलेटेड जे ब्लॉकेजेस आहे हे क्लिअर करायचं काम आपल्याला करतो. त्याच्यासोबत जर आपण हा ब्लॅक टर्मलाईन प्लस सेलेनाईट हा जर हँगर जर आपण घरामध्ये अडकवून ठेवला तर आपल्या घरामधला ऑरा पण क्लीन होतो. आपल्या घराला जर कोणाची नजर लागत असेल, नेहमी नेहमी आपल्याला नजर लागत असेल किंवा काही, तर आपल्या घराचा ऑरा पण क्लीन करायचं काम करतो. प्लस हा जो आहे सेलेनाईट जो आहे आपल्या घराला चार्ज करण्याचं काम करतो. तर आपल्याला घराला सुद्धा निगेटिव्हिटी पासून वाचवण्याचं हा काम हँगर करतो.